जर का लग्न होत नाही, पैसा टिकत नाही, राहू दोष आहे, हे सगळे दोष नाहीसे होतील. होळीच्या दिवशी असे काही उपाय जरूर करा की त्यामुळे हे सगळे दोष कायमचे निघून जातील. तर आज आपण बघणार आहोत ते कोणते उपाय आहेत जे होळीच्या दिवशी केले की लग्नाचे योग जुळून येतात. जर खूप दिवस झाले लग्न होत नाही, पाहुणे येऊन जातात पण लग्न ठरत नाही, तसेच घरात जर पैसा टिकत नसेल, पैसा लगेच खर्च होत असेल, तर ह्या सर्व प्रश्नांवर काय उपाय केले पाहिजे ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला की तुमच्या नक्कीच लक्षात येईल. जर नेहमी धनहानी होत असेल, घरात पैसा टिकत नसेल, पैसा कमी पडत असेल, तर होळीच्या शुभ दिनी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व देवाला प्रार्थना करा आणि जेव्हा हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया पूर्ण श्रद्धेने करा. त्यानंतर काही दिवसातच पैसा घरात येत राहील. पैशाची चणचण भासणार नाही. जर का राहूचा दोष असेल तर होळीच्या दिवशी एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाका. त्यामुळे वर्षभर राहूचा होणारा त्रास, त्यामुळे येणारे दोष निघून जातात व अडकलेली सर्व कामे मार्गी लागतात. जर का विवाह होत नाही, घर आहे, नोकरी आहे, सर्व काही आहे, तरी देखील विवाह होत नाही, वय होत चालले आहे, लग्नाची बोलणी शेवटपर्यंत गेली असते पण अचानक कॅन्सल होते, त्यामुळे लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला असतो. त्या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे आणि प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे. हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला देखील करावी. ती रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाहाचे योग जुळून येतील. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवांची पूजा करावी. यामुळे ज्या काही बाधा आहेत त्याचे निवारण होते. जर का दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळे गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्या. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होण्यासाठी होळीचा दिवस शुभ असतो. त्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र व्हावे. त्याचे परिणाम व्यापार आणि नोकरीमध्ये नक्की भेटतील. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.